अगदी कमी साहित्यात बहुगुणी अशी कारळाची चटणी कशी करायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, हर्षदास फूड किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कारळाची चटणी, ज्याला आपण खुरसणी असं देखील म्हणतो। इथं मी घेतलं 250 ग्रॅम कारळ। चटणी करण्यापूर्वी कारळ ताटामध्ये घेऊन यातील काड्या, खडे, माती काढून स्वच्छ निवडून चाळून घ्यायचं आहे, जेणेकरून चटणी बनवल्यानंतर चटणीत कचकच लागणार नाही। अशी खमंग चटकदार चटणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आपण थोडक्यात पाहूया। इथं घेतलंय मी घरातलं लसूण, जे की 10 ते 15 पाकळ्या घेतल्यात। त्यानंतर चवीनुसार तिखट आपल्याला घ्यायचं आहे। बघा, घरातलंच इथं मी घेतलंय जिरं 2 टेबलस्पून, खायचा जे पोह्याचा चमचा आहे त्याने, आणि चवीपुरतं मीठ असं आपल्याला साहित्य लागणार। चला तर बनवूया मस्त अशी खमंग चटकदार, रोज ताटात आवडीने घ्याल अशी कारळाची चटणी। इथं मी कढई तापत ठेवली आहे। आता मीडियम गॅसवर आपल्याला हे कारळ भाजून घ्यायचं आहे। बघा ना, तुम्हाला आठवतंय का, आपली आजी अशा चटण्या करून काचेच्या बरणीत भरून ठेवायची। यावरूनच तुम्हाला समजेल कारळ आणि अशा अनेक चटण्या ज्या शरीरासाठी किती उपयुक्त आहेत त्या। तर तुम्हाला कारळाच्या एक न असे अनेक जे फायदे आहेत तर ते मी तुम्हाला सांगणार आहे। बघा, कारळाला नायगर असंही म्हणतात। तर भरपूर प्रमाणात ओमेगा 3 फॅटी ॲसिड असलेलं हे कारळ इम्युनिटी बूस्ट करतो। हार्ट डिसीज ज्यांना आहे त्यांच्यासाठी देखील उपयुक्त आहे। अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात यामध्ये आहे। आज सर्वांनाच अँटीऑक्सिडंटची मोठ्या प्रमाणात गरज आहे, जे की शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी करतात। त्यामुळे तुम्ही जर डाएट करत असाल ना, तर नक्कीच कारळाच्या चटणीचा आहारात समावेश करा, आणि त्यासाठी तुम्हाला वेगळ्या सप्लिमेंटची गरजही पडणार नाही। यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आहे, त्यामुळे पचन सुधारतं, बद्धकोष्ठता दूर होते। कारळामध्ये झिंक, मॅग्नेशियम, पोटॅशियम आहे, ज्यांना थायरॉइड, PCOD, PCOS, मेनोपॉझल हार्मोनल प्रॉब्लेम्समध्ये कारळ अत्यंत गुणकारी आहे। ज्यांना रात्रीची शांत झोप लागत नाही ना, त्यांनी देखील अवश्य कारळाचा वापर आहारात ठेवावा। जर असे अनेक फायदे आपल्या पाहायला मिळतात। तर अशी कारळाची चटणी जर तुम्ही वांग्याचं कालवण, गवारीची भाजी, बटाट्याचं कालवण असेल तर यामध्ये जरी घातली ना, तर त्या भाज्या छानही लागतात आणि चवदारही लागतात। तर कारळ भाजताना 2 ते 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या। असं कारळ एकसारखं भाजत हलवत ठेवायचं, म्हणजे ते करपणार नाही। आणि दुसरं म्हणजे भाजत आलं ना तर कारळाचा खमंग असा वास सुटतो, आणि जवसासारखे ते तडतड उडायला लागतात, तेव्हा ते कारळ काढून घ्यायचं आहे। जेवढं कारळ तुम्ही खमंग भाजाल ना, तेवढी सुंदर चटणी बनून तयार होते। तर अशी चविष्ट चटणी आपल्याला जर बनवायची असेल ना, तर या टिप्स लक्षात ठेवा। आता इथं आपल्याला भाजायला घ्यायचं आहे जिरं, जे आपल्या घरात स्वयंपाकघरामध्ये सहज उपलब्ध असतं। मीडियम गॅसवर जिरं तडतडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे। बघा, इथं 250 ग्रॅम कारळासाठी 2 चमचे घ्यायचे आहेत, त्यानुसार तुम्ही प्रमाण वाढवू शकता। आता घ्यायच्यात लसूण पाकळ्या, 15 ते 16 या लसूण पाकळ्या मी घेतल्यात, त्यांना देखील थोडंसं परतून घ्यायचं आहे। तर याआधी मी बहुगुणी अशी जवसाची चटणीची रेसिपी शेअर केली होती। तुम्ही तो व्हिडिओ जर पाहिला नसेल ना, तर तो नक्की एकदा पाहून घ्या। आता आपण हे छान भाजून घेतल्यानंतरनं आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत। तर तुम्ही आधी जर कारळ भाजून घेतला असेल ना, तर त्याच्यामध्येच हे सर्व जिन्नस परत काढून घ्यायचे आहेत। तर असे सर्व जिन्नस आपण भाजून घेतलेत, आणि ते आता आपल्याला थंड करायला ठेवायचे आहेत, म्हणजे मिक्सरच्या भांड्याला ना मॉइश्चर राहणार नाही। तुमच्याकडे उखळ असेल, खलबत्ता असेल, यापैकी काहीही पारंपरिक वाटण्याचं साहित्य असेल ना, तर तुम्ही त्याचा वापर करून ही चटणी वाटू शकता। आणि ज्यांच्याकडे नसेल ना, तर त्यांनी मिक्सरमध्ये 2 ते 3 बॅचमध्ये ही चटणी वाटून घ्यायची आहे। तर पहा, इथं माझ्याकडे मिक्सरचं भांडं होतं, तर मी त्यामध्ये 2 ते 3 बॅचमध्ये ही वाटून घेणार आहे। तर अशा पद्धतीने थोडं थोडं घालतच आपण हे वाटून घेऊया। आणि ही चटणी फार बारीकही करायची नाही आहे, कारण काय होतं की त्याच्यामधून तेल सुटतं, ह्या बियामधून तेल सुटत असतं। तर ते तेल रिलीज न होता तुम्ही भरडसर जर वाटली ना, तर ती खूप छान चवदार लागते। आणि प्रत्येक बॅचच्या वेळी ना तुमच्याकडे तिखट आणि मीठ हे 2च गोष्टी त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत। बघा, चवीनुसार तुम्ही तिखट त्यामध्ये घालायचं आहे, मीठ घालायचं आहे, आणि ही मिक्सरला भरडसर अशी वाटून घ्यायची आहे। जर तुम्ही खलबत्त्याचा वापर करणार असाल ना, तर खलबत्त्यामध्ये देखील असंच वाटून घ्यायचं आहे, जे आपण मिक्सरमध्ये पल्स मोडवरती 2 ते 3 वेळा फिरून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीनं आपण भरडसर अशी ही चटणी वाटून घ्यायची आहे, जेणेकरून ही चवदारही लागते। बघा, अशी ही चटणी आपण
चपाती बरोबर असेल, त्यानंतरनं तुम्ही जर भाज्या करणार असाल भाज्यांमध्ये घालू शकता किंवा भाकरीसोबतही खाऊ शकता किंवा ताटामध्ये रोजच्या जर तुम्ही लावणार असाल तरी देखील तुम्ही आवडीनं रोज अशी चविष्ट चटणी घेऊ शकता. तर अशा पद्धतीने चटणी वाटून झाल्यानंतर ना ही थंडगार करून ठेवायची आहे आणि थंडगार झाल्यानंतर हवाबंद भरणीमध्ये किंवा डब्यामध्ये भरून ठेवायची आहे. जर तुम्ही अशा पद्धतीनं कराल ना तर ती 2 ते 3 महिने आरामशीर चांगली टिकून राहते. तर ही चटणी तुम्ही गरम गरम भात जर असेल तर त्यावरती तूप घालून सुद्धा ही चटणी खाऊ शकता. अशा पद्धतीनं कारळाची बहुगुणी चटणी तयार आहे. मंडळी, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील ना तर तुम्ही लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना आवर्जून शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त व्ह्यूजपर्यंत हा जो रेसिपीचा व्हिडिओ आहे तो नक्की शेअर होईल. आणि इथून पुढं तुम्ही वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळतील. आणि शेजारी जर बेल आयकॉन असतो ना त्याला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.